आणि इथं कीर्तनात सुना आलेत का? सुना आजी आलेत का? सुना बोला चला, आलेत ना? नाही तुमच्याच एकट्याच नाही, सर्वांच्या आलेत का? ऐ सुना, थोडे कान खोल के सुना. हाँ, थोडं सासूबाईला आई माना. आणि सासूबाई तुम्ही थोडंसं बसत जा, तुम्ही असे तणतण उड्या होऊ नका. आणि तुम्ही आहे ना सुनमाईच्या नावानं खडा फोडायचं थोडं बंद करा. तुम्ही म्हणाल हिच्या अशी, हिचा बाप तसा साडी दिलं पीसच राहिला. एवढी भिकार आहेत का तुम्ही? तुम्ही उलट फिरायचं, तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 जगातच एक नंबर. माझ्या सुनाला तोडच नाही. सुनबाई लगेच चहाच घेऊन येणार. आत्याबाईंच्या जगला येड आहे, फक्त गोड बोला. आणि म्हातारी काय म्हणती सुनबाई येण्याच्या आधी? कोणी बोल नका. सुनबाई म्हातारी काय म्हणते? माझ्या डोळ्यात देखत सुनबाईला आणायची, डोळ्यात देखत आण बाई आण. तुला अजून सुनाचा झटकाच माहित नाही बाई. जानेवारी मध्ये सुनाली का एप्रिल मध्ये डोळ्याचं ऑपरेशनच झालं बाई. हे जाऊर करता शब्द आहे. तुम्ही मला शिवा देते मेल्या ह्याला कोणी आणलं या भाड्याला, तिकडच का नाही मेलं इकडं. तुम्ही फक्त मला शिवा देऊन पहा, तुम्ही उद्याची पोळी सुद्धा बघणार नाही. चष्मालाजी माय गोड बोला. आणि म्हातारी बिल नाही काम करी. सुना तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी आले ना पाहुणे एवढे, तुम्ही एकच काम करायचं. आमची आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. उठलीच म्हातारी आणि घेतलीच भांड्या निघालीच घासायला. आणि म्हातारी म्हणली की साबण खल्लास करील, पण भांडी आय 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 आय. आरसा आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आता घरी गेला काही काम असलं ना, तुम्ही माझी आत्याबाई नाही, धरू का तुमचं पाय? म्हातारी मला माऊली जाऊर करायचं ध्यानात ठेवलं का काय? म्हणून आई तुम्ही माझी आत्याबाई नाही, मला जन्म दिली नाही फक्त 18 वर्षापर्यंत, आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू आलंय, सासऱ्या बापासारखं प्रेम करतं, सुंदर संसार करतं, मला बी आई म्हणतात, तू कशाला चपात्या करती? हो की बाजूला मी आहे ना. ओके जाम झाली म्हातारी चपात्या करू करू. सुनबाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं. आणि इकडं टीव्हीला मालिका लागली, तुझ्यात माझा जीव रंगला. आता जीव कुठं रंगला? हसत जा. अय असं हे बघा किती मोकळे म्हणणं असतात. हे सज्जन आहेत, तुमचा लपडा आहे. जे हसत नाही ना त्या देव सुखानं जीव देत नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात. हसत जा. तसे आता वेळ खूप झालेला आहे. उर काय चल माऊली नाराज माऊली माऊली नाराज माऊली 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 नाराज माऊली नाराज माऊली माऊली नाराज माऊली. जय विठ्ठल जय विठ्ठल. तू इकडे ये पुढं बस इथं पुढं. बारके बारके पोरं इथे या. हे पोरं यार इथं येणार आहे. सरक इकडं, सरक ए रताळ्या सरक इकडं, सरक इकडं. तू सरक रे. विनय करे मामा तुम्ही थोडं तिकडे सरका. सरक. इकडे पुढे हापचेटी उठ रे. उठ तू उठ. अरे उठ ना यार, उठ ना. तसंच घासवी देत आहे. अरे थांब इकडे येतीतच थांब. आकली आहे का तुला? काय कितीला आहे? 8वीला गेला अजून चड्डी घालतो. हातली मोकळा शिकारी का अवघड. काही पण नवीन काढायचं आता. ती पहिलं धोतर पायजमा गेला आणि जीन्स आली. जीन्स गेला आणि बडमोडा आला. बडमोडा गेला आणि हाफ चड्डी आली ना. हळूहळू माणसं मोकळी झाली.
आतून मोकळाच आहे का? आता 2025 मध्ये आता इतोर आले आणि 2026 मध्ये आता इतोर आहे ना. मग आला महात्मा मोकळा कार्यक्रम. शै नाही उघडून आतून नाही मोकळा, प्युअर रेंज मध्ये. क्वालिटी नाही, दर्शन नाही. येड बरे उठ रे तू चड्डी, उठ उठ उठ, घाबरू नको उठ. हा, नामदेव महाराजांच्या आईनं काय सांगितलं? आय यार बोंबल, अरे काय सांगितलं? मी जेव्हा का झक मारत होता का तिथं बस खाली. नामदेव महाराजांच्या आईनं सांगितलं, नामदेवा तू देवाला निवेद्य खाऊ घालू नये. अरे आता आपल्या एका म्हणते बरं हे पर्या, आता आपल्या एका म्हणते देवाला निवेद्य दाखवून ये. तसं नामदेव महाराजांच्या आईने सांगितलं देवाला निवेद्य खाऊ घालू नये. मग नामदेव महाराज निघाले, देवाच्या पुढे निवेद्य ठेवला. देव का खायला तयार नाही. मग नामदेव महाराजांना वाटलं रोज वडील येतात आपले तेव्हा देव खातो, पण आज मी आला तेव्हा खात नाही, प्रॉब्लेम काय? तेव्हा नामदेव महाराजांनी देवाला शपथ घातली, देवा तू जर माझ्या हातचा निवेद नाही खाला ना, मी तुझ्याच पायावरती माझा प्राण अर्पण करेन. चमत्कार पहा बरं, दगडाची मूर्ती खाऊ शकत नाही पण इथं खाते. पाषाणाची मूर्ती तर पण अख्ख्या जगाना नाचवणारा तो पंढरीचा राजा आहे. पण त्या पंढरीच्या राजाला सुद्धा नाचवणारा नामदेव महाराज आहे. आणि तर कुठं नाचतो आणि कोण नाचवतो? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे. इथं नाचलं पाहिजे. पाहिला डीजे पुढे नाचतो रे, इथं नाचत जा. आणि तेवढंच नाही, पंढरीचा राजा कोणाशी परीक्षा घेतला नाही. एकही माणूस संत सोडला नाही, त्याची परीक्षा घेतली नाही. सर्व देवाची परीक्षा घेतली. एक राहिले सावता महाराज.
सावता महाराजांच्या मळ्यामध्ये सावता महाराज रूप घेऊन आले दुसरं. वाचवा काय झालं? चोर लागली माझ्या माग. नाव काय? ज्ञानदेव नामदेव. काय करायचं म्हणले? हा चोर लागलं ह्याच्या माग. पंढरीचा राजा ह्योच मोठा पंढरीचा चोर आहे आणि कोणी दाखवून दिला? जनाबाईनं. पंढरीचा चोरा कसलाच नाही विचार करता विना घेतला आणि तर फाडून टाकलं. छाती दोघांनीच फाडली. सावता महाराजां मारुती मारुती वाघ विधाना विधाना आणि तेवढंच नाही संताचा आणि देवाचे आतुरत प्रेम आहे. तुम्ही म्हणाल संत कोणते? पण आज घेतलेला अभंग ज्योतिगुरु तुकोबा महाराजांचा जेव्हा तुकोबार आहे आशाने वारीला पंढरपुरामध्ये जायचे आणि गेल्या गेल्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचे. चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिरान. चंद्रभागेमध्ये स्नान करायचे आणि पुंडली करायचे, दर्शन घ्यायचे, मग भगवंताकडे जायचे. ने काही लोक म्हणले पुंडलिक करायचं दर्शन का? तुम्ही मोठ्या माणसाच्या घरी जा. आधी कोणाची भेट होती तुम्हाला? कोणाशी भेट होती? हा हे बरं तू उठ नाही. कोणाशी भेट होती? हा जोरात बोल ना. जागीरदार आहे का लगेच? अरे मोठ्या माणसाला भेटायची अजून कोणाला भेट होती आधी? तू कोणाचा आहे बरं? कोणाचा आहे तू? हे बरं आपण नाही उठू द्या बसू नका. हे गावचं कल्याण करतील. मग उठे बरं उठ उठ. अरे मोठ्या माणसाच्या घरी गेला तू ते वरी खुर्चीवर बसून येतो वाघ वरी. हा मग तुला आधी खाली कोण भेटत? शेवक नाही वॉचमॅन. बस खाली वॉचमॅनशी. आणि वॉचमॅन म्हणजे पुंडलिक राय. पुंडलिक राय म्हणजे बॉडीगार्ड आहे का? आईवडिलांची सेवा केली. आईवडिलांच्या सेवा केल्याशिवाय ह्या जगत्वामध्ये कोणी श्रीमंत आहे? आईवडिलांशिवाय कोण म्हणताय आम्ही श्रीमंत आहे? तू श्रीमंत आहे. तू एवढा श्रीमंत आहे. देव देवल्यालाच खातो ना. देवाने दिलेल्या जागा त्याच्यातच खातो ना तू. सावकार विधाना पुंडलिक करायचं दर्शन घेतले. मग भगवंताकडे आले आणि भगवंताला खडखडून मिठी मारे. देवा आतुरतेने माझी तुम्ही भरपूर वेळेस वाट बघली. मी काय आलो नाही पण आता आज यायचा प्रसन्न झाला. देवाचं दर्शन झालं आणि पुन्हा वारी संपल्या पुन्हा दर्शन करायचे आणि पुन्हा वारी संपल्या पुन्हा दर्शन करायचे. मग पुन्हा शेवटचं दर्शन. मग पुन्हा कार्तिकी वारीला यायचे. मग पुन्हा वारी संपल्या पुन्हा दर्शन करायचे. पुन्हा एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि गोपाळपूरचा काला शेवटचं दर्शन. मग मात्र आता तुकोबारांचे आशीर् भरून यायचे. झाले दर्शन तुझ्या आता येतो माघारी पंढरीनाथा. बस देवा निघालो. वाचून जाऊन आल तर पुढच्या वारीला येतो बर का देवा. येऊ बर का देवा येतो बर का. पाऊल टाकाव गावाकडे आणि बघावं देवाकडे. पुन्हा अजून एक पाऊल टाका गावाकडे आणि बघावं देवाकडे. देव म्हणून लागले तुकोबार आहे. एक पाऊल टाकता गावाकडे आणि पुन्हा बघता माझ्याकडे. उपदेश काय? कन्या सासूराशी जाय आणि मागे परतुनी म्हणजे काय?
छोड़ती है, पिता दीवार पे सर पटक 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 के लड़ता है। नाही त्याचं कारण आहे की निस्वार्थ प्रेम ही मुलगीच आपल्या बापावरती करत असते। तुम्ही म्हणाल महाराज मुलगा का मेला का? नाही, तुम्ही मुलाला विचारा, मुलाचा काही दोष नाही, पण एक दिवस तुम्ही मुलावर भरोसा करा, पण तुम्हाला एक दिवस लाईट बंद करून हाणणारच आहे। कुत्रा आडवं येणार पण काम होणार। मुलाला विचारा, काय नाही महाराज, मग 10-50 वर्ष ताप आहे आणि एकदा म्हातारा मेलं गल्ल्यावरच बसला। तुम्ही मुलीला विचारा, महाराज जिस घर में 25 साल मेरा 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 कर रही हूँ ना, मेरे को पता है कि जब छोड़ के जाना पड़ेगा तब भी प्रेम करती हूँ, निस्वार्थ प्रेम हे मुलगी आपल्या बापावरती करत असते। विठ्ठल विठ्ठल